सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा कासेबी मंदिराच्या इकडे जवळ पोहोचले होते आणि लाईन बघू शकता. खूप सारे भाविक इकडे आलेले आहेत दर्शनासाठी. बघू बनवलेलं आहे तर आपल्याला या स्टेजवरून चढून त्या साईडला खाली उतरून मंदिराच्या इकडे आतमध्ये प्रवेश करायला एंट्री मिळते. पंढरी जाऊन काही वेड्यानं पाहिलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे ना आषाढी एकादशीचा दिवस आहे. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने ना आपण मित्रांनो वडाळा येथे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिकडे आलेलो. तर आणि या ठिकाणी ना ज्या भाविकांना आहे ना म्हणजे पंढरपूरचं दर्शन घेता येत ना विठुरायाचं, ते लोक इकडे वडाळा किंवा इतर जे आपले मुंबईतले विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे तिकडे येऊन दर्शन घेत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण वडाळ्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या इकडे आलेलो आणि इकडे आपण विठुरायाचं दर्शन घेणार आहोत. सोबतच इकडे येणारे सर्व भाविक असतील किंवा ज्या वारकऱ्यांच्या दिंड्या असतात किंवा इतर अजून ज्या पदयात्रा वगैरे निघतात, पालख्या वगैरे निघतात, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मित्रांनो, आपण आहे ना जामे जमशेद रोड आहे इकडे आहे. तर इकडे समोर बघू शकता किंग सर्कल आहे आणि त्याच्या समोरच आहे ना इकडे आपल्याला मंदिराकडे येणारा हा रस्ता पाहायला मिळतो. त्या साईडला इकडे बघू शकता जामे जमशेद मार्ग रोडची ही पाटी आहे आणि त्याच्या बाजूला तिकडून आहे ना मंदिरात दर्शन घेणारे जे भाविक आहेत त्यांची रांग इकडून सुरू होते. आणि साईडला बघू शकता बॅरिगेडसुद्धा लावलेले आहेत. तर चला आपण सुद्धा आतमध्ये जाऊया बॅरिगेडच्या इकडून. तर समोर बघू शकता मित्रांनो इकडून जी रांग सुरू होते आहे की अगदी पुढपर्यंत मंदिरापर्यंत पूर्णपणे बघू शकता. पुढे सगळीकडे ना आपल्याला वारकरीच पाहायला मिळतात, म्हणजे दर्शन घेण्यासाठी आलेले सर्व भाविक आहेत. तर आता मित्रांनो आपण आहे ना मंदिराच्या इकडे जवळ पोहोचलो होतो आणि लाईन बघू शकता. खूप सारे भाविक इकडे आलेले आहेत दर्शनासाठी बघू शकता. आणि आपल्याला इकडे ना समोर आतमध्ये मंदिर आहे तर आपण आतमध्ये मंदिराच्या इकडे जाणार आहोत. तर मित्रांनो आता पण आहे ना मंदिराच्या परिसरात आलेलो. तिकडे बघू शकता हनुमान मंदिर आहे आणि त्याच्याच इकडे समोर आहे ना श्रीराम मंदिर आहे वडाळ्याचा. आतमध्ये ना विठुरायाचा गजर चालू आहे मित्रांनो. तुम्हाला ऐकायला येत असेल की नाही माहीत नाही आहे, पण आतमध्ये टाळ आणि पिनाच्या गजरात विठुरायाचा गजर चालू आहे आवाजामध्ये. आणि या इकडे समोर दादर ईस्टचा मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच्याच पुढे आपल्याला आपला जो विठ्ठल मंदिर आहे तो पाहायला मिळतो. आणि जिकडे बघाल ना तिकडे मित्रांनो खूप सारी अशी गर्दी आज आपल्या इकडे पाहायला मिळते बघू शकता. आणि ना एक गोष्ट म्हणजे मित्रांनो आषाढी एकादशी निमित्त आहे ना इकडे ना खूप सारे असे ना स्टॉल लागलेले असतात, म्हणजे खाजा असेल किंवा इतर जे काही आपले खाण्याचे पदार्थ असतील किंवा घरगुती वापरायचे इतर जे स्टॉल असतात ते सर्व लागलेले आहेत. तर आपण व्हिडिओच्या शेवटला आहे ना आपण जेव्हा आपलं दर्शन वगैरे घेऊन होईल म्हणजे वारकऱ्यांची आपण दिंडी वगैरे पाहून होईल त्याच्यानंतर आपण हे सर्व स्टॉल वगैरे बघणार आहोत. आषाढी एकादशी निमित्त मित्रांनो बघू शकता इकडे भाविकांना मोफत खाद्य असेल किंवा जे आपले लाडू असतील किंवा केळी वगैरे सर्व काही इकडे वाटप आपल्याला होताना पाहायला मिळतं. समोर इकडे बघू शकता मित्रांनो विठुराया आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खाली त्याच्यानं वारकरी संप्रदायाचं आपल्याला दर्शन होतं आहे बघू शकता. संत तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील किंवा वारकरी वगैरे असतील डोक्यावरती आपले तुळशी कुंडी घेऊन वगैरे किंवा विठुरायाचा गजर करत वारकरी आपल्याला इकडे पाहायला मिळतात बघू शकता. आपण आहे ना मंदिराच्या इकडे येऊन पोचलेलं बघू शकता. लाईन इथपर्यंत आहे आणि इकडे ना वरती एक छोटासा असा स्टेज टाईप बनवलेला आहे. तर आपल्याला या स्टेजवरून चढून त्या साईडला खाली उतरून मंदिराच्या इकडे आतमध्ये प्रवेश करायला एंट्री मिळते. तर आता मित्रांनो आपण श्री विठ्ठल रुक्मिणी चौक आहे तिकडे आलेलो आहोत आणि इकडे पाठीमागे बघू शकता सावळे सुंदर रूप मनोहर अशा आशयाचा सुंदर असं वाक्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. सोबत समोर आहेत ना इकडे
वारीला निघालेलं कुटुंब कसं असतं ते सगळं आपल्या इकडे पाहायला मिळतं आहे. त्याच्या साईडला इकडे ना एक विशेष महिलांसाठीची जी दर्शनाची रांग आहे तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता खूप सारी अशी गर्दी आहे महिलांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मुरारी गोड चरत नयारी बाई, पंढरीला जाया बंधू माझ्या हरिदासा, गळ्यात तुळशी माळ याचा वास येतो कसा बाई, पंढरी जाऊन काही वेड्यानं पाहिलं, नारद मुनीचं देऊळ पाण्यात राहिलं बाई, पंढरी पंढरी माझं माहेर साजणी, शिव शिंप्या चोळी हरी नामाची गजनी बाई, पंढरपुराची तर मी होईन शेवंती, वेली मी जाईन तुझ्या रावळा भवती बाई. मंदिराच्या परिसरात आहे ना आपल्याला मित्रांनो वेगवेगळ्या राजकीय पक्षांतर्फे ना मोफत खिचडी केळी वाटप किंवा पाणी वाटप सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतं आहे. इकडे बघू शकता मयूर आहे आणि दोघांनी आम्ही सुद्धा खिचडीचा लाभ घेतो आहे. तर या साईडला मित्रांनो बघू शकता श्री लिंगेश्वर प्रसाद एक भजन मंडळ यांची इकडे दिंडी आलेली आहे. या साईडला इकडे मित्रांनो अजून एक दिंडी आलेली आहे बघू शकता. महाराष्ट्र रेल्वे मंडळाची ही दिंडी आलेली आहे.
या साईडला इकडे मित्रांनो बघू शकता पेंटर आहे तर मिताली आणि चेतन अद्विरकर यांनी खूप छान अशी विठुरायाची पोर्ट्रेट बनवलेलं आहे बघू शकता. एकदम खूप छान वाटतं. कपाळाचा गंध वगैरे बघू शकता. समोर इकडे बघू शकता अजून एक दिंडी आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता समोर खूप छान असा विठुराया आपल्याला पाहायला मिळत आहे. रुक्मिणी आहे, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज सगळेच आपल्याला पाहायला मिळतात. आषाढी एकादशी निमित्तानं मित्रांनो इकडे मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिकडे ना आपल्याला खूप सारे असे खेळण्यांचे स्टॉल किंवा इतर सर्व काही गोष्टींचे स्टॉल असतात. म्हणजे भांडी असतील, लहान मुलांची खेळणी वगैरे असतील, सगळं काही आपल्याला इकडे पाहायला मिळतं. तर या इकडे बघू शकता मित्रांनो आपल्याला ना सर्व खाजा, लाडू, फुटाणे वगैरे सगळं काही इकडे पाहायला मिळतं आहे. तर आपण ना मित्रांनो इकडं राजगिराची चिक्की घेतली आहे, परत आंबापोळी घेतली आहे आणि खाजा घेतला आहे, सोबतच लायांचे जे लाडू आहेत ते घेतले आहेत. तर आज मित्रांनो आषाढी एकादशी निमित्त आपण आहे ना वडाळा म्हणजे प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथे आलो होतो. आतमध्ये आपण विठुरायाचं छान असं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन आहे ना खूप मन असं प्रसन्न झाल्यासारखं वाटलं आहे. आणि तसेच सोबत आहे ना इकडे वेगवेगळ्या मंडळाच्या भजनी मंडळाच्या दिंडी आल्या होत्या. सोबतच वारकरी संप्रदायाचं आपण दर्शनसुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडल्यास एक शेअरसुद्धा नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.